Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की पंचनामे झाले नाही कारण आम्ही सरसकटच करणार आदेश नाही देऊ शकणार पण सरसकट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये जाणे सुरू होईल. पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे. ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात, लोक तुमच्या समोर आहे, पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना, प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा, जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे. पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पाऊस रात्रभर झालाय है ना. तर तुम्ही तिथे आप लीडर आहे, आप लोगों को थोड़ा समझाओ की भाई ये परिस्थिती ऐसा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टरशी. नहीं सर, मी समझून घेते है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा. 3,000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं. ऐका ना मॅडम, जेवणाचे किट्स 3,000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो. सर ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय. सर काम करा तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे. सर मदत घेऊनच आलोय सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय. नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब. तुम्ही 3,000 लोकांची आता मदत करा. 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम होईल. सर आम्ही मदत करायला आलोय. तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय. नाही तेवढं होत नाही, मला माहिती. किट घेऊन आलोय साहेब आम्ही. किती किट घेऊन आलाय तुम्ही साहेब? आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब. किती किट? 200. आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय. आणि तिथे किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट. अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750ची गरज आहे, 300 आले. कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत ना, शेल्टरमध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ 10 किलो जेवण देत आहोत. 2-3 दिवसात 5,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार. 3,000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला. साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल. नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु बोलू द्या मला, मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता है ना. बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3,000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब. आम्ही सगळ्यांना वाटतोय. 3,000 ते लवकर 1,000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या. आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर, पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत. हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो वाढवतोय. नाही बिलकुल. आज आम्ही प्रशासनाची तातडीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे. गावामध्ये 10-12 अधिकारी ठाण मांडून आहेत, त्यांना लिस्ट आऊट करायला सांगितलेलं आहे. मदत कुठं पोचली याची माहिती घ्यायला सांगितली आहे. मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतोय आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतात तो त्यांचा विषय आहे, त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे. परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू. शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना 10,000 रुपयाची उद्यापासून चालू होते, त्यांनाही 10,000 रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडीची तात्पुरती आहे, पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल. या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे. शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, खूप अकरा-विकरा असं संकट आहे. या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात,
त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आहे. परंतु त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे. निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू, बाकीची भाषणं आपण करू, पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी. शासन तर मदत करते, पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील. कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत. सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-11 जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले. एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल. अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणेचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना, आपलं व्यासपीठ वेगळं आपण लढू, पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू.